काकाजी कुठून आलेत? मी इथूनच चालू. बरं, काय वाटतंय यावेळेला निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे? रामदासजी तळस की अमर काळे? रामदासजी तळस. नाव ऐकलंय कधी? हा, अमर काळे आमचे मित्र आहे आणि अमर काळेच निवडून येणार आहे. तुम्ही दोघं सुद्धा आम्ही मित्र आहे, पण त्यांचं मत वेगळं आहे, माझं मत वेगळं आहे. बरं, काही भांडणं होत असतात का दोघांचे? हा, कधी कधी आमचे भांडणं होतात. ते बीजेपी म्हणतात, आम्ही अमर काळे म्हणतो. पण दिवस जो आहे मैत्रीचा तो नाही, परिपूर्ण ते मैत्री आता इतक्या वर्षाची तुटणारी नाही आहे. आम्ही किती भांडो पण तुटत नाही. या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स. चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल. तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल. आमचा मोबाईल नंबर 78 41 95 57 05. आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड. आम्ही तर बीजेपी वाले आहो, पक्का बीजेपी. सरकार, केंद्र सरकार योग्य त्याच्या जागेवर काम करत आहे, बट आपलं जे आहे राज्य सरकार, आपल्या ज्या राज्यामध्ये होणारे जे कामं आहे, आपल्या म्हणजे जे आता लोकसभेचं आहे मतदान आहे, तर जे आपले बीजेपीचे खासदार साहेब आहेत त्यांनी भरपूर कामं केले. पण आता कसं थोडंफार चान्स संधी दुसऱ्याला, युवा वर्गाला भेटली पाहिजे. म्हणजे तुतारीचे अमर काळे यांना मत देणार आहे? हो, मी नक्की देणार. आता निवडणूक सुरू आहे, या ठिकाणी मोठी गर्दी जमते. कोणाची हवा वाटते, कोणाची चर्चा जास्त होत आहे? चर्चा तर सध्या बीजेपीचीच आहे. त्याचं कारण असं की त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा चांगला उचललेला आहे. राम मंदिर झालेलं आहे आणि हिंदुत्वासाठी चांगलं कार्य आहे त्यांचं. निवडून येतील रामदासजी तळस? 100%. काय सांगणार काकाजी, कुणाला मत द्यायचं? मी रामदास तळस नाही बाबा, मी तळस असून तळस नाही देईन. रामदासजी तळस यांना द्यायचा है. बीजेपी क्या लगता है? अभी ऐसा लग रहा है अभी तड़स साहब की हवा लग रही है इधर. तड़स साहब मत शेवटच्या क्षणी कोणाला देणार? मी काय मग आता दोघे नवरा बायको विचार करू तेव्हा देऊ. विचार करू. नमस्कार, मी अविनाश बनसोड. आपल्या सर्व दर्शकांचं कोण होणार वर्धा लोकसभेचा शिलेदार या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मंडळी, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. जिकडे तिकडे प्रचार दौरे सुरू आहे. जसं विदर्भाचं तापमान तापतंय तसं निवडणुकीचं देखील तापमान आता तापतंय. नेमकी हवा कुणाची हे पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत वरुड शहरात. चाय पे चर्चा अनेक जण नागरिक करत असतात आणि आता आपण आलेलो आहोत शहरातील एका चायच्या दुकानावरती. अमृतुल्य चाय या शॉपचं नाव आहे. कुठून आलेत काकाजी, काय नाव आपलं? माझं नाव राजेंद्र ठाकरे. कुठे असता? मारुडला, पांढुर्णा, जिल्हा पांढुर्णा, एमपी. तुम्ही कुठे असता? एमपी. आपण बघू शकतो, आपण वर्धा लोकसभेचा आढावा घेणार आहोत आणि या ठिकाणी काही आहेत. कुठून आलेत तुम्ही? वरुड. कोणाला देणार आहे? आम्ही तर बीजेपी वाले आहो, पक्का बीजेपी. अमर काळे यांचं नाव ऐकलंय? अमर काळेचं नाव ऐकलंय. अमर काळे यांची हवा वाटते का? नाही, आम्हाला नाही हवा वाटत. आम्ही पक्का बीजेपीले. बरं, का बीजेपीला मतदान द्यायचं आहे? अरे बाबा, मोदीजीने विकास झाला ना देशाचा, भारताची देशाची अर्थव्यवस्था सुधारली. बरं, काय वाटते, येणार तळस निवडून? तळस साहेब मी शकते ना निवडून. बरं दादा, कुठून आलेत, काय नाव आहे तुमचं? मी मितेश विरखाडे, इथलाच आहे वरुडचा. काय म्हणते यावर्षी मत कोणाला? मत यावेळेस काँग्रेसला द्यायचं आहे. काय का काँग्रेसला? सत्तेत परिवर्तन पाहिजे. केंद्र म्हणजे जे आपलं केंद्र, तर जे आपले बीजेपीचे खासदार साहेब आहेत
त्यांनी भरपूर कामं केले, पण आता कसं थोडंफार चान्स संधी दुसऱ्याला युवा वर्गाला भेटली पाहिजे. म्हणजे तुतारीचे अमर काळे यांना मत देणार आहात? हो, मी नक्की देणार आहे. काय सांगणार काकाजी, कुठे असता तुम्ही? वरुड बरं, कोणाला मत द्यायचं आहे? बीजेपी का बीजेपीला मत? बीजेपी आपल्या आवडची चीज आहे म्हणून बीजेपी वाटते का रामदासजी तळस निवडून येतील? 100%. आपल्यासोबत आणखी काही या ठिकाणी आहेत. खरं तर दिवसभर जो व्यक्ती या ठिकाणी व्यवसाय करतो त्याला या अनेक चर्चेची विषयाची माहिती असते. बरं दादा, किती वाजता आपल्या शॉपचं सकाळी किती वाजता उघडत असतं? सकाळी 5ला आपलं शॉप ओपन होते आणि सायंकाळी 12 वाजता बरं, रात्रीला. दिवसभर आता निवडणूक सुरू आहे, या ठिकाणी मोठी गर्दी जमते. कोणाची हवा वाटते, कोणाची चर्चा जास्त होत आहे? चर्चा तर सध्या बीजेपीचीच आहे. त्याचं कारण असं की त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा चांगला उचललेला आहे. राम मंदिर झालेलं आहे आणि हिंदुत्वासाठी चांगलं कार्य आहे त्यांचं. बरं, त्यामुळं एक युवक म्हणून कोणाला मत देणार आहे? 100% बीजेपीला. निवडून येतील रामदासजी तळस? 100%. बरं, अमर काळेंचं नाव ऐकलं आहे का कधी? नाही, या आधी तर कधी ऐकलं कधीच नाही. नाही अजिबात. बरं, अमर काळेंची हवा वाटते का? नाही, असं तर काही वाटत नाही. 100%. 100%. बरं, या ठिकाणी जे लोक चाय पिण्यासाठी येत असतात नागरिक, त्यांच्यामध्ये काय चर्चा आहे? कोणाची हवा तुम्हाला जास्त वाटते? हवा तर सध्या बीजेपीचीच आहे. त्या कारण आपण बघू शकतो अनेक या ठिकाणी नागरिक आहे, हे जो आपला व्यवसाय करतात त्यांनी देखील सांगितलेलं आहे. काकाजी, कुठे असता? मी इथंच असतो ना. बरं, कोणाला द्यायचं आहे? आपलं बीजेपी आहे. का बीजेपीला? आपण नेहमीच बीजेपीला देतो, काय काहीच नाही. बीजेपीला नेहमी, ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस बीजेपीला अमर काळेंना ओळखता? ओळखतो मी, नाव असं ऐकलं, पण इथं काही एवढी चर्चा नाही त्याची. आम्ही बीजेपीचं आहे आणि बीजेपीला देणार आहे त्याचं. काय सांगणार काकाजी, कोणाला मत द्यायचं? मी रामदास तळसले पक्क? बाबा, मी तळस असून तळस नाही देईन. तळस आहे ना. आणि निवडून येतील का तळस? हो, बरं, बाबा. का कमळचं बटन दाबायचं आहे? याने पुष्कळ गरिबाचे कामं केले आहे ना. अच्छा, काय 100% विश्वास 100% आहे? विश्वास आहे. बघू शकतो या ठिकाणी तरी रामदास तळस यांची हवा जास्त दिसते आहे. मात्र अनेक ठिकाणी वेगवेगळ्या हवा असू शकतात, वेगवेगळं नाव चर्चेत असू शकते. मात्र सध्या वरुड शहरातील एका चहाच्या टपरीवरती, म्हणजेच चहाच्या स्टॉलवरती अमर काळे आणि रामदास तळस या दोघांपैकी जे खासदार रामदासजी तळस आहे यांचे पारडे जास्त जड दिसत आहे. काही आणखी नागरिक आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. काय नाव काकाजी आपलं? प्रमोद भाऊ श्रीराव, कुठे असता? वरुडला. यावेळचं मत कोणाला द्यायचं आहे? रामदासजी तळस यांना द्यायचा आहे. बीजेपी? बीजेपी. अमर काळेंना का नाही? का बरं, म्हणजे कसं आहे का, केंद्रामध्ये बीजेपी सरकार आहे आणि मोदी सरकार हे चांगलं काम करून राहिलं. त्यामुळे आम्हाला मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे, म्हणून आम्ही रामदास तळस यांनाच मत देऊ. रामदासजी तळस यांच्याबद्दल वातावरण थोडंसं वाईट आहे अशी चर्चा आहे, हे गोष्ट किती नाही, सत्य आहे? हे चुकीचं आहे. बरं, तळस निवडून येतील? बिलकुल 100%. बघू शकतो आपण जिकडे तिकडे जे आहे रामदास तळस यांचंच नाव चर्चेत आहे. आणखी काही आपल्यासोबत या ठिकाणी नागरिक आहेत आणि त्यांना देखील आपण विचारणार आहोत. या बाजूनं देखील अनेक जण बसलेले आहेत. का से आयो? किसको मत है इस बार? अमर काळे, रामदास तळस? अभी तो कुछ सोचे नहीं, अब जो अच्छा काम करेंगे उसको वोट देंगे हम लोग. अच्छा, क्या बोलते हैं, किसकी सरकार आएंगी? रामदासजी तड़स, अमर काळे, दोनों में से कौन चुन के आएगा, क्या लगता है? अभी ऐसा लग रहा है अभी तड़स साहब की हवा लग रही है इधर. तड़स साहब ने उसके हिसाब से अब लोगों का दिल में का कुछ बता नहीं सकते अपन. काकाजी कुठून आलेत? मी इथून वरुड. बरं, काय वाटतंय यावेळेला निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, रामदासजी तळस की अमर काळे? रामदासजी तळस. का रामदासजी तळस? कारण या 8 वर्षातला 10 वर्षातला जो काही लेखाजोखा आहेत तो लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. विकासाचं सूत्र जे आहे ते डोळ्यासमोर आहेत. अमर काळेंचं नाव ऐकलंय कधी? हा, अमर काळे आमचे मित्र आहे आणि अमर काळेच निवडून येणार आहे. तुम्ही दोघं सुद्धा मित्र आम्ही आहे. मित्र आहे, पण त्यांचं मत वेगळं आहे, माझं मत वेगळं आहे. बरं, काही भांडणं होत असतात का दोघांचे? हा, कधी कधी आमचे भांडणं होतात. ते बीजेपी म्हणतात, आम्ही अमर काळे म्हणतो. काय, आम्ही तुतारी वाजवतो. तुम्ही कमळ. कमळ. पण दिवस जो आहे मैत्रीचा तो नाही, परिपूर्ण ते चालू आहे. मैत्री आता इतक्या वर्षाची तुटणारी नाही आहे. आम्ही किती भांडो पण तुटत नाही. बरं, मग आपण टायमावर पाहू.
सध्या काही ठरलं सध्या काही ठरलं तरी नाही. हवा कोणाची दिसते? अहो आता मी बाहेरगावून आलो, मी बाहेरगावात राहत होतो, तिथून रिटायर झालो, इकडे आलो आता जमतेम 1 महिना झाला. अच्छा. मी फॉरेस्ट मध्येच होतो, रिटायर झालो, महेंद्री मध्ये होतो हा. आणि तिथून रिटायर झालो इथं आलो. हवा कोणाची आहे आणखी माहित पडायचं. एवढं माहित पडायचं आहे. बरं, मत शेवटच्या क्षणी कोणाला देणार? मी काय हा? मग आता दोघे नवरा बायको विचार करू तेव्हा देऊ, विचार करू. विचार करू. आणखी आपल्यासोबत काही मंडळी आहे. वरुड शहरात आपण सध्या फिरतोय. दादा कुठून आलेत? बानोरून पांडूर ना. बानोर कुठे असते हे गाव? नागपूर जिल्हा. नागपूर जिल्हा. आपण बघू शकतो आणखी काही मंडळी आहे. या बाजूने एक दुकान आपल्याला दिसते आहे. गॅरेज आहे, त्या ठिकाणी देखील काही मंडळी बसलेली आहेत. कुठे असतात दादा? कुठल्या गावाला असतात? शेवघाट. बरं, कुणाला द्यायचं आहे यावेळचं मत? मत अजून ठरवलं नाही, पाहू आता. बरं, कुणाची हवा वाटते? अमर काळे, रामदासजी तळस? दोनच आहे, बीजेपी आणि आपला काँग्रेस. कुणाचं पारडं जास्त जड वाटते? सध्या बीजेपीचं पार्ट जाड वाटते. हे मेन काय सांगणार, कुणाला मत द्यावे? माझं कॉन्स्टिट्युन्सीच वेगळं आहे, म्हणजे मी नागपूरला असतो. अच्छा अच्छा. नागपूरला कोणाला मत दिलेलं आहे? नाही, ते तो गोपनीय आहे ना, पक्ष सांगायचं. आपला. बरं, काय सांगणार भाऊ, कुणाला मत यावेळचं? ह्यावेळेस हिंदुत्वाचे मत आहेत. हा? हिंदुत्वाचे मत देईन. हिंदुत्वादी. जो हिंदुत्व जागा करतात त्याला मत देईन. त्यांनी राम मंदिर आणलं त्याला मत देईन. अच्छा. तो काशी मंदिर बनवून त्याला मत देईन. बरं, वरुड शहरातील नागरिक म्हणत असतात की अमर काळेंची हवा, यावर काय म्हणायचं? हवा असते आणि हवा कशी गायब होते हे माहीत नाही होत. रामदासजी तळस निवडून येतील? येणे आहे आणि बहुसंख्य मतांनी येईल. किती लाख मताने निवडून येण्याची शक्यता आहे? जवळपास 1 लाख. वरुड शहरातून किती लीड मिळू शकतो? रेट जास्त नाही मिळेल, मागच्यापेक्षा कमी मिळेल, पण मिळेल. आपण बघू शकतो हे देखील आहे. दादा कुठे असता तुम्ही? दादा मी तसा प्रॉपर आर्वीचा आहे. हा, काय हवा आहे तिकडे? अमरदादाचीच हवा आहे तिकडे. अच्छा, तुम्ही आता वरुडला असता? हा, मी वरुडला जॉब करतो दादा. बरं, तुमचं मतदान वर्धा लोकसभा क्षेत्रातच आहे. हा. तुम्ही कोणाला मतदान करणार? अमरदादाला करणार. का अमर काळे? अमरदादापासून कसं पहिलेपासून आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे अमरदादांनाच करणार. अमर त्यांचा काळेंनी विकास केलेला आहे का? नाही, त्यांनी विकास भरपूर केला आमच्या इकडे. फक्त तो आर्वी तळेगाव तेवढा रोड जर सोडला तर तो नाही झाला, पण बाकी होता. आपण बघू शकतो रामदास तळस यांची हवा तर आहेच, मात्र कुठे कुठे अमर काळे यांचं देखील नाव आहे. त्यामुळं जी आहे 50-50 नाही तरी 75-25 असं आपण म्हणू शकतो. आणखी काही आपल्यासोबत मंडळी आहे वरुड शहरात, त्यांच्याकडे देखील आपण जाऊन त्यांचं मत जाणून घेणार आहोत. पाहत राहा कोण होणार वर्धा लोकसभेचा शिलेदार.